मध्य प्रदेशात एक बाई होती, द्वारकाबाई. ती साप चावल्याने मेली, पण नंतर काय, ती परत जिवंत झाली. पुन्हा साप चावला, ती पुन्हा मेली, पुन्हा उठली, मग पुन्हा मेली. क्या क्या कहना कहना क्या चाह रहे हैं भाई आप? मित्रांनो, हे 1-2 वेळा नाही तर ही बाई 29 वेळा मेली आणि दरवेळी सरकारनं 4 लाख रुपये दिले. पण थांबा, ती खरंच होती का? नाही, ती फक्त कागदावरच होती. तिच्यासारख्या आणखी 47 लोकांचं नाव खोटं होतं. 279 वेळा बनावट मृत्यू दाखवून 11 कोटी रुपयांचा घोटाळा केला गेला आणि या सगळ्याचा मास्टर माइंड होता तहसील ऑफिसातला सचिन दहायत. कुठलीच बॉडी नाही, कुठलंच डेथ सर्टिफिकेट नाही, फक्त खोट्या फायली आणि खात्यात जमा होणारे लाखो रुपये. आणि ज्या गरिबांना खरंच मदतीची गरज होती त्यांच्याकडे ना पैसा, ना कागद, ना आवाज. ही आहे स्नेक बाईट स्कॅमची थरारक गोष्ट.